ಹಾಕುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ಹಿತದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಂತ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟ, ಗ್ಯಾರಂಟಿ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಿನಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಕಳೆದ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಡೀನ ಮರ್ತು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಅವರಲ್ಲಿ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯಾರಾಗೋದ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯಾವಾಗ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡೋದ, ಇದ್ರ ಮೇಲೆ ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ಏನು ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಏನು ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತನೆ ಮಾಡುವಂತ ಸಮಯ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕಿಲ್ಲ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರ ಮೊದಲಿನ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಉಳ್ದಿಲ್ಲ, ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಆಗಿ ಈ ನಾಡಿನ ಜನರ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಲು ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಮಾಡಿ ರೈತರ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ. ವಿಶೇಷವಾಗಿ ತಾವು ಮೊನ್ನೆ ನೋಡಿದಿರಿ, ಎಸ್ ಟಿ ನಿಗಮದಿಂದ ಹಣ ಗಾಯಬ್ ಮಾಡಿನಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ. ಈ ಅಧಿಕಾರ ಸಾಲಾಗ ತನ್ನ ಒಳಗಡೆ ಇರುವಂತ ವ್ಯತ್ಯಾಸದಲ್ಲಿ ಮಗನಿರುವಂತ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ತರಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ದಿವಸ ಅಲ್ಲ 24 ತಾಸು ಹೋರಾಟ ಮಾಡಕ್ ಹತ್ರನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದೀವಿ. ಖಟಾಖಟ್ ಅಂತ ಹೇಳಿನಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವ್ರಿಗೆ ನಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ. ಇವತ್ತು 1 ಜುಲೈಗ 8,500 ಹಣ ಜಮಾ ಮಾಡೋರಿದ್ರು, ಅದು ಜಮಾ ಮಾಡಿದಾರೆ ಏನ, ಇಲ್ಲಾರೆ ಖಟಾಖಟ್ ಕುರ್ಚಿ ಖಾಲಿ ಮಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲಾರೆ ಖಟಾಖಟ್ ಆಗಿ ಜನ ಫಟಾಫಟ್ ಲತ್ತಿ ಹಾಕಿ ಹೊರಗೆ ತೆಗಿತಾರಂತ ಅವ್ರಿಗೊಂದು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸ ನಾವು ಭಾರತೀಯ ಜನತಾ पार्टी कार्यकर्ते ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. कर्नाटक सरकार गेली 1 वर्ष डेव्हलपमेंटचा ढीच विसरून गेलेत आणि शेतकऱ्यांच्यावर, महिलांच्यावर, सामान्य विद्यार्थ्यांच्यावर त्यांना कसा त्रास देता येईल अशा प्रकारचं प्रशासन काँग्रेस सरकार करायला लागले. आता दुधाचा रेट वाढवलेत. दूध, साखर, चापूड ही सामान्य लोकांना लागणारी दररोजची गरज आहेत आणि त्याचे रेट वाढवून सामान्य जनतेला हाल करण्याची ही जी प्रवृत्ती आहे काँग्रेसची, ती प्रवृत्ती बदलायला पाहिजे. लोकांना खोटं बोलला, गॅरंटीचं नाव सांगितलं. तुमच्या काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी खटाखट 1 तारखेला 8,500 रुपये प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर घालतो म्हटले. ते 8,500 रुपये कुठं गेले? तुम्ही 8,500 घालायची लांबची गोष्ट, गॅरंटीची बोंबाबोंब उडवलाय. 4 फूट रस्ता करत नाही असा. इतकंच नव्हे, आता दुधाचे रेट वाढवून शेतकऱ्यांच्यावर मोठा अन्याय करायला लागलायसा. एसटी समाजाच्या निगम मंडळ मध्ये ठेवलेला पैसा गायब केलायसा आणि मुख्यमंत्री कोण व्हायचं, उपमुख्यमंत्री कोण व्हायची, ही चर्चा काँग्रेस पक्षात सुरू आहे. ते राज्य चालवण्याचं सोडून स्वतःच्या स्वार्थामध्ये बरबटलेलं सरकार काँग्रेस सरकार, खोटं बोलण्याचं मशीन काँग्रेस सरकार, लोकांची फसवणूक करण्याची सवय असलेलं सरकार काँग्रेस सरकार. आणि या काँग्रेसला जागृत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन हे आंदोलन करायला लागलोय आणि आम्ही थांबणार नाही. दररोज करणार, 24 तास लागू दे रस्त्यावर राहायला. पण तुम्ही केलेल्या चुकांना जाब विचारायचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे, प्रत्येक कर्नाटकच्या जनतेला आहे आणि ते काम आम्ही करायला लागलोय.